परमेश्वरा प्रभू राजा, आजच्या या समयामध्ये आम्ही प्रत्येक जण तुझ्या चरणाजवळ येतो. आम्ही प्रत्येक जण आमचं हृदय, आमचं मन आणि आमचे विचार तुझ्या चरणाजवळ आम्ही आणत आहोत आणि तुला विनंती करतो की प्रभूजी, आज माझं हृदय तू खोल, माझे विचार प्रभूजी आजच्या वचनाच्या द्वारे तू खोल आणि परमेश्वरा, मला आवश्यक असणारी सुधारणूक परमेश्वरा आज माझ्या हृदयामध्ये तुझ्या वचनाच्या द्वारे तू कर, अशा मी प्रत्येक जण तुझ्याकडे विनंती करतो. पिता परमेश्वरा, हे वचन आमच्या प्रत्येकांसाठी आत्मिक कान उघडणी करणार, आत्मिक आमच्या जीवनामध्ये सुधारणूक करणार प्रभूजी तुझं वचन तू होऊ दे. या वचनाच्या द्वारे बापा तुझ्या प्रत्येक लेकरांना तू आत्मिक परमेश्वरा बल संपन्न कर, आत्मिकरित्या त्यांची तू वाढ कर. प्रत्येकांच्या जीवनातील प्रत्येक अडखळण, विघटन, निराशा, दुर्बलता, भय, दडपण, चिंता, काळजी प्रभूजी तू दूर केलंस, तुला धन्यवाद देतो. तुझ्या सामर्थ्याने आम्हाला प्रत्येकांना तू चालव, येशूच्या नावात, आमेन आमेन. जरा जोरदार टाळ्याचं प्रभूच्या गौरवासाठी. थँक्यू लॉर्ड. हालेलुया. सो पुन्हा एकदा प्रभू येशूच्या नावामध्ये तुम्हा प्रत्येकांचं मी स्वागत करत आहे की आज प्रभूच्या भवनामध्ये आम्ही आलेला असताना आज प्रियानो आम्ही अशा एका विषयाला, अशा एका गोष्टीला आम्ही अभ्यासणार आहोत की ज्याद्वारे परमेश्वर इथे बसलेल्या प्रत्येकांना या वचनातून विशेष स्वरूपाचा बोध करणार आहे. हालेलुया. या ठिकाणामध्ये आपण काय पाहत आहोत? थोडं जोरात बोला. किती जण आहेत? एकटा सैनिक आहे. युद्धभूमीवरती प्रियानो ज्या वेळामध्ये आम्ही सैनिक, एकटा सैनिक आणि अनेक सैनिक ज्या वेळामध्ये ते लढतात, अनेक सैनिक काय होतात? ते जिंकू शकतात, याची शक्यता जास्त आहे. बरोबर आहे. आणि एकटा असलेला सैनिक जिंकण्यासाठी प्रियानो याची शक्यता फार कमी आहे, फार कमी आहे. हालेलुया. की ज्या प्रकारे अनेक सैनिक ज्या वेळामध्ये एकत्रित येऊन प्रियानो ते युद्ध लढतात, त्या वेळामध्ये ते युद्ध जिंकण्याची प्रियानो शक्यता दाट असते. ती युद्ध अनेक सैनिकांच्या द्वारे प्रियानो चांगल्या स्वरूपाने ते जिंकल्या जाऊ शकतं. हालेलुया. एकटा असलेला सैनिक हा अनेकदा प्रियानो तो मरणासाठी कारणीभूत ठरू शकतो, तो मारला जाऊ शकतो, तो विरोधी सैनिकांकडनं किंवा शत्रू सैनिकांकडनं. म्हणून सैनिक हे एकटे एकटे नाही राहत, तर ते सैनिक संघाने राहतात, एकत्रित ते राहतात. हालेलुया. की ज्या प्रकारे या ठिकाणामध्ये आम्ही पाहतो की परमेश्वराचा एक या ठिकाणामध्ये सैनिक आहे आणि समोर सैतानाचे या ठिकाणामध्ये सैनिक आहे. सो हा जो परमेश्वराचा एकटा सैनिक आहे तो पुरा आहे, परंतु आपण परमेश्वराचे सैनिक या स्वरूपाने आम्ही स्वतःला जरी पाहतो तरी प्रियानो आमच्याकडे देवदूतासारखी तितकं सामर्थ्य, तितकी शक्ती आपल्याकडे नाहीये. म्हणून आम्हाला या सैनिकासारखं प्रियानो आम्हाला एकत्रित सोबत राहणं फार गरजेचं आहे. आणि म्हणून प्रियानो आम्ही या ठिकाणामध्ये पाहतो की परमेश्वराची मोठी सेना आहे आणि या त्याच्या विरुद्ध सैतानाची सेना आहे. हालेलुया. हालेलुया. म्हणजे आम्हाला एकत्रित राहणं, परमेश्वराच्या सेनेबरोबर एकत्रित राहणं फार आवश्यक आहे. हालेलुया. समजते सर्वांना? हालेलुया. सो आजचा आपला जो विषय आहे ना, तो फार वैशिष्ट्यपूर्ण विषय आहे. हा आपल्यासाठी डोसही म्हणा गरजेचा आहे. हालेलुया. सो आपला जो विषय आहे ना, तो विषय आहे मंडळी विरहित ख्रिस्ती व्यक्ती आणि त्या व्यक्तीचं जीवन. हालेलुया. मंडळी विरहित एक ख्रिस्ती व्यक्ती आणि त्याचं जीवन कशा स्वरूपाने बनतं किंवा त्याच्या जीवनामध्ये काय काय स्थिती असते, या सगळ्या गोष्टी आजच्या या वचनातून आम्ही पाहणार आहोत, समजून घ्यायच्या आहेत. बोले येशू मसीह की, येशू मसीह की, येशू मसीह की. सो प्रियानो, मंडळी का बरं गरजेची आहे? मंडळी सोबत एकत्रित येणं का बरं गरजेचं आहे? या सगळ्या गोष्टी आज परमेश्वर आम्हाला त्याच्या वचनातून तो शिकवणार आहे. हालेलुया. पहिलं, मंडळी म्हणजे काय सांगा बरं?
मंडळी म्हणजे काय? बऱ्याचदा आपल्याला वाटतं की मंडळी म्हणजे एक मोठी इमारत, एक मोठं चर्च म्हणजे मंडळी. नाही. ज्या ठिकाणामध्ये देवाचे लोक, परमेश्वरावरती विश्वास करणारे लोक एकत्रित येतात, पियानो, त्या गटाला, त्या सर्व समुदायाला मंडळी असं संबोधल्या जातं, त्याला मंडळी असं म्हणल्या जातं. हालेलुया. मंडळी की ज्याला चर्च सुद्धा म्हणतात. आणि मंडळी किंवा चर्च म्हणजे एक इमारत नाहीये, तर ती एक समुदाय किंवा एकत्रित येणारे लोक ज्या ठिकाणामध्ये ते परमेश्वराच्या गौरवासाठी, त्याचं वचन ऐकण्यासाठी एकत्रित येतात, अशा समूहाला पियानो मंडळी असं संबोधल्या जातं. हालेलुया. आपण झाडाच्या खाली जरी बसलो ना तर ती आपल्यासाठी मंडळी आहे. आपण रस्त्यावरती जरी बसलो ती मंडळी आहे. हालेलुया. एक बिल्डिंग किंवा एक इमारत म्हणजे पियानो ती मंडळी नाहीये. बोले येशू मसीह की. समजतंय? त्यानंतर मंडळी म्हणजे काय आम्हाला समजून घ्यायचंय. इमारत नाहीये ही गोष्ट स्पष्ट झाली. म्हणजे मंडळी म्हणजे काय, तर ती आहे ख्रिस्ताचं शरीर. हालेलुया. मंडळी म्हणजे काय आहे? ख्रिस्ताचं शरीर आहे. एक वचन आम्ही वाचूयात प्रियानो, इफिस्करास पत्र याचा अध्याय 1 आणि वचन 22 आणि 23 या ठिकाणामध्ये प्रभूचं वचन आम्हाला काय सांगतं? इफिसियन चॅप्टर 1 वर्स 22-23. त्याने सर्व काही त्याच्या पायाखाली ठेवले आणि त्याने सर्वांवर मस्तक असे व्हावे म्हणून त्यास मंडईला दिले. हीच त्याचे शरीर, जो सर्वांनी सर्व काही भरतो, त्याने ती भरलेली आहे. हालेलुया. या ठिकाणामध्ये प्रभूचं वचन आम्हाला सांगत आहे की प्रभू येशू ख्रिस्ताचं शरीर हे मंडळी आहे. या ठिकाणामध्ये आम्ही पाहत आहोत की मंडळी म्हणजे काय आहे? ख्रिस्ताचं शरीर. हालेलुया. आणि या ख्रिस्ताच्या शरीराचे भाग कोण कोण आहे? ख्रिस्ताच्या शरीराचे भाग कोण कोण आहेत? येशूवरती विश्वास ठेवणारा प्रत्येक व्यक्ती येशू ख्रिस्ताच्या शरीराचा भाग आहे. परत एकदा हे वचन मी वाचतो. परमेश्वराचं वचन आम्हाला सांगत आहे की त्याने सर्व काही त्याच्या पायाखाली ठेवले आणि त्याने सर्वांवर मस्तक असे व्हावे म्हणून त्यास मंडळीला दिले. हेच त्याचे शरीर, जो सर्वांनी सर्व काही भरतो, त्याने ती भरली आहे. हालेलुया. म्हणजे येशू ख्रिस्त कोण आहे? या मंडळीचा मस्तक आहे. आणि मंडळी कोण आहे? येशू ख्रिस्ताचं शरीर आहे. म्हणजे आम्ही कोण आहोत? येशू ख्रिस्ताचं. प्रत्येक जण येशूवरती विश्वास ठेवणारा प्रत्येक जण येशू ख्रिस्ताचं शरीर आहे. आम्ही म्हणूया, मी येशूचं शरीर आहे. मी येशूचं शरीर आहे. मी येशूचं शरीर आहे. म्हणजे शरीर मस्तकाच्या अधीनतेमध्ये राहतं. बरोबर आहे? ते शरीर मस्तकाला सोडून काही करू शकतं का? करू शकतं का? काहीच नाही करू शकत. जोपर्यंत मस्तक ऑर्डर देत नाही ना, तोपर्यंत शरीर काहीच करू शकत नाही. होतं का कधी कधी असं की आपण स्वतः शरीर, आपलं हात, आपला पाय न सांगता दुसरंच काम करत, असं काही होतं का? नाही होत. हालेलुया. म्हणजे मस्तकाच्या अधीन सर्व शरीर आहे. म्हणजे आम्ही कोणाच्या अधीन आहोत? येशू ख्रिस्ताच्या अधीन आहोत. हालेलुया. म्हणजे आमचं मस्तक कोण आहे? आमचं शिर कोण आहे? येशू ख्रिस्त. आणि आम्ही त्याचे शरीर आहोत, त्याचे अवयव आहोत. त्याच प्रकारे आणखी काय म्हणलंय की ही मंडळी काय आहे? इफिस्करास पत्र याचा अध्याय 2 आणि वचन 19 या ठिकाणामध्ये मी वाचूयात. इफिसियन चॅप्टर 2 वर्स 19. इफिस 2 आणि वचन 19 वाचूयात. तर ह्यावरून तुम्ही आतापासून परके व उपरी नाही, पण पवित्र जनाच्या बरोबरीचे नागरिक व देवाच्या घरचे आहात. हालेलुया. आम्ही कोण आहोत? देवाच्या घरचे. म्हणजे आम्ही त्याचे कुटुंब आहोत. कोण आहोत आम्ही? ख्रिस्ताचे. थोडं जोरात बोला. समजतंय ना? आम्ही ख्रिस्ताच्या घरचे आहोत. आम्ही दूरचे नाहीये. त्याच प्रकारे काय म्हणलं या ठिकाणामध्ये? आम्ही ख्रिस्ताचं शरीर आहोत. आम्ही देवाचं कुटुंब आहोत. आम्ही त्याचा परिवार आहोत. आम्ही त्याच्या घरचे आहोत. आणि आम्ही त्याच्या परिवारातले असल्या कारणाने आम्ही परिवारासारखं वागलं पाहिजे. आमचं परिवारासारखं आचरण असलं पाहिजे. आम्ही एकमेकांसोबत परिवारासारखं आम्ही जगलो पाहिजे. बोलो येशू मसीह की. हालेलुया. त्यानंतर आता मी पाहूया पुढे काय म्हणलेलं आहे की मंडळीने किंवा देवाने मंडळी का बरं निर्माण केली?
आम्ही घरी सुद्धा बसून प्रार्थना करू शकतो. मंडळी उभी करण्याची किंवा मंडळी निर्माण करण्याची गरज का बरं होती? का बरं परमेश्वराने मंडळी निर्माण केली? याची काही कारण आहेत. ती कारण या ठिकाणामध्ये मी पाहणार आहोत. पहिलं कारण या ठिकाणामध्ये दिले की आम्ही एकमेकांची उभारणा करण्यासाठी. हालेलुया, बोले येशू मसीह की. एकमेकांची उभारणा करण्यासाठी परमेश्वराने मंडळीची निर्मिती केलेली. एक वचन आम्ही वाचतो, इफिसकारास पत्र याचा अध्याय 4 आणि वचन 11 ते 13 या ठिकाणामध्ये काय म्हणलेले वाचूयात. इफिसियन चॅप्टर 4 वर्स 11 to 13. आणि त्यानेच कोणी प्रेषित, कोणी संदेष्टे, कोणी सुवार्थी, कोणी पाळक व शिक्षक असे नेमून दिले, ह्यासाठी की त्यांनी पवित्र जनास सेवेच्या कार्याकरिता व ख्रिस्ताच्या शरीराची रचना पूर्णतेस नेण्याकरिता सिद्ध करावे, देवाच्या पुत्रावरील विश्वासाच्या व तत्संबंधी परिपूर्ण ज्ञानाच्या एकत्या परत प्रौढ मनुष्यपणाप्रत ख्रिस्ताची पूर्णता प्राप्त होईल अशा बुद्धीच्या मर्यादेप्रत आपण सर्व येऊन पोचू तोपर्यंत दिले. हालेलुया. या ठिकाणामध्ये प्रभूचं वचन आम्हाला सांगत आहे की परमेश्वराने कोणाकोणाची निर्मिती केली. त्यांनी या वचनामध्ये दिलेलं आहे की वचन जसं मी पाहतो की त्याने प्रेषित दिले, त्याने संदेष्टे दिले, त्याने सुवार्थिक दिले, त्याने पाळक दिले, त्याने शिक्षक दिले. आणि हे सर्व कुठे आहेत? मंडळीमध्ये. मंडळी सोडून प्रियांनो हे बाहेर नाही मिळणार. मंडळी सोडून हे बाहेर कुठंच मिळणार नाही. हालेलुया, हालेलुया. सो आम्ही पुढे पाहणार आहोत की मंडळी जर सोडून आम्ही जर बाहेर राहतो किंवा एकटे राहतो तर याचा परिणाम सुद्धा काय, त्याचे धोके सुद्धा काय, या सगळ्या गोष्टी आम्हाला पुढे समजणार आहे. परंतु अगोदर आम्हाला हे समजणं गरजेचं आहे की परमेश्वराने मंडळीची निर्मिती का केली. त्याला का बरं गरजेचं वाटलं की मंडळी त्याने निर्माण करावी. पहिलं कारण की परमेश्वराची इच्छा आहे की त्याने एकमेकांची, देवाच्या लोकांची त्याने उभारणा करावी. आम्हाला उभं करण्यासाठी कोण कोण गरजेचं माहिती आहे? या ठिकाणामध्ये सांगितलेलं आहे की आमच्यासाठी प्रियानो त्याने प्रेषित नेमले, त्याने आमच्यासाठी संदेश नेमले, त्याने आमच्यासाठी सुवार्थिक नेमले, त्याने आमच्यासाठी पाळक नेमले, त्याने आमच्यासाठी शिक्षक नेमले. आणि हे सर्व मंडळीमध्ये मिळतील. हालेलुया. आम्ही मंडळीमध्ये येऊ तर ते आम्हाला शिकवतील, ते आम्हाला सांगतील, आमच्यासाठी ते प्रॉफेसिस करतील, ते आमच्यासाठी प्रियांनो प्रेषित काम करतील, ते संदेशासारखं काम करतील, सुवार्थिकासारखं ते काम करतील, आमच्यासाठी पाळकासारखं काम करतील, शिक्षकासारखं काम करतील. या सगळ्या गोष्टी मंडळीमध्ये आल्यानंतर आमच्यासाठी त्या घडून येतील. हालेलुया. आणखी त्याने मंडळीची का बरं निर्मिती केली तर त्याने आम्हाला प्रीती, प्रेम शिकवण्यासाठी प्रियांनो परमेश्वराने मंडळीची निर्मिती केली. हालेलुया. परमेश्वराचं वचन आम्ही पाहूया. प्रियांनो या ठिकाणामध्ये योहान शुभवर्तमान याचा अध्याय 13 आणि वचन 34 आणि 35 मध्ये काय म्हणलेले वाचूयात. जॉन चॅप्टर 13 वर्स 34-35. योहान शुभवर्तमान याचा अध्याय 13 वचन 34 आणि 35. म्हणून लोकांनी त्याला विचारले, ख्रिस्त सर्व काळ राहील असे आम्ही नियमशास्त्रातून ऐकले आहे, तर मनुष्याच्या पुत्राला उंच केले पाहिजे असे आपण कसे म्हणता? हा मनुष्याचा पुत्र आहे तरी कोण? ह्यावरून येशू त्यांना म्हणाला, आणखी थोडा वेळ तुमच्याबरोबर प्रकाश आहे, तुम्हाला अंधकाराने गाठू नये म्हणून तुम्हाजवळ प्रकाश आहे तोपर्यंत चाला, कारण तो अंधकारात चालतो त्याला आपण कोठे जातो हे कळत नाही. ओके. योहान शुभवर्तमान 13 अध्याय वचन 34 आणि 35 मध्ये या ठिकाणामध्ये प्रभूचं वचन सांगतं, मी तुम्हाला नवी आज्ञा देतो की तुम्ही एकमेकांवरती प्रीती करावी. जशी मी तुम्हावर प्रीती केली तशी तुम्ही एकमेकांवरती प्रीती करावी. तुमची एकमेकांवरती प्रीती असली म्हणजे त्यावरून सर्व ओळखतील की तुम्ही माझे शिष्य आहात. कशाने ओळखतील? कशाने ओळखतील? जगातले लोक कशाने ओळखतील? की तुम्ही एकमेकांवरती प्रीती कराल त्या कारणाने. आणि ज्या वेळामध्ये मंडळीमध्ये आम्ही येतो हीच गोष्ट इथं शिकवली जाते. मंडळांमध्ये प्रियांनो परमेश्वराने आम्हाला जी शिकवण दिलेली आहे ती शिकवण प्रियांनो देवाचे लोक ज्या ज्या मंडळीमध्ये आम्ही पाहतो की कोणत्याही मंडळीमध्ये जर गेलो तर प्रियांनो जगाच्या पाठीवरती असलेल्या ज्या मंडळ आहेत त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या परमेश्वराच्या मंडळ आहेत. त्या मंडळांमध्ये प्रियांनो सांगितल्या स्वरूपाने प्रीतीच शिकवली जाते, प्रेमच करणं शिकवलं जातं. द्वेष शिकवलं जातं का? मग द्वेष कुठं शिकवला जातो? जगामध्ये. हालेलुया.
जगामध्ये द्वेष शिकवला जातो, राग शिकवला जातो, जगामध्ये मतभेद करणं शिकवलं जातं, परंतु मंडळांमध्ये प्रियांनो आम्हाला प्रीती करणं शिकवलं जातं. हालेलुया, हालेलुया. सो परमेश्वराने मंडळी का बरं निर्माण केली? पहिलं कारण आहे की एकमेकांना त्याला उभं करायचंय. त्याच प्रकारे प्रीती त्याने शिकवण्यासाठी मंडळीची निर्मिती केली. आणखी पुढे आम्हाला पाहायला मिळतं की त्याने मंडळी का बरं निर्माण केली? तर आत्मिक संरक्षणासाठी प्रियांनो त्याने मंडळीची निर्मिती केली. हालेलुया, हालेलुया. त्याने आत्मिक संरक्षणासाठी त्याने मंडळीची निर्मिती केली. आम्ही पवित्र शास्त्रामध्ये एक वचन वाचूयात. उपदेशकाचं पुस्तक याचा अध्याय 4 आणि वचन 9 ते 12 आम्ही वाचूयात. उपदेशक याचा अध्याय 4 आणि वचन 9 ते 12 वाचूयात प्लीज. एकट्यापेक्षा दोघे बरे, कारण त्याच्या श्रमाचे त्यांना चांगले फळ प्राप्त होते. त्यातला एक पडला तर त्याचा सोबती त्याला हात देईल, पण जो एकटा असून एक पडतो त्याला हात देण्यास कोणी नसते, त्याची दुर्दशा होते. दोघे एकत्र निजले तर त्यास ऊब येते. एकट्यावर ऊब कशी येईल? जो एकटा असतो त्याला कोणी माणूस भारी झाला तर त्याचा प्रतिकार दोघांना करता येईल. 3 पदरी दोरी सहसा तुटत नाही. हालेलुया. सो या ठिकाणामध्ये आम्ही वचनात पाहतो की एकट्यापेक्षा दोघे बरे. आणि पवित्र शास्त्रामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की परमेश्वराने मंडळीची निर्मिती का केली? तर प्रियांनो आत्मिक संरक्षणासाठी. जर आम्ही प्रियांनो एकटे पडलो तर आमच्या संरक्षणासाठी कोणीच असणार नाहीये. काय म्हणलं त्या ठिकाणामध्ये? जर एकटा व्यक्ती पडला तर त्याला उभं करणारं कोणी नाहीये. होईल का? अनेकदा असं घडतं ना की घरामध्ये आम्ही एकटे असतो आणि त्या वेळामध्ये प्रियांनो एकटा असल्या कारणाने अनेकदा जर ताप आला तर आम्हाला विचारायला कोणी नसेल तर तो व्यक्ती आणखी चिंता आणि काळजीने अधिक गळून जातो. बरोबर, मला विचारायला कोणी नाहीये. मोबाईल मध्ये इतकी लिस्ट आहे की मोबाईल मध्ये स्टोरेज फुल झालंय, इतकी मोठी लिस्ट आहे. हालेलुया. परंतु आपल्या जवळ कोणीच नाहीये. फेसबुकला इतके फ्रेंड्स आहेत पण जवळ कोणी नाहीये. इंस्टाग्रामला इतके फॉलोअर्स आहेत, हालेलुया, जवळ कोणीच नाहीये. हजारो लाखो लोक प्रियांनो आमच्या संपर्कामध्ये आहे, आम्हाला ओळखतात, परंतु जवळ कोणी नाहीये. आणि म्हणूनच प्रभूचं वचन आम्हाला काय सांगतं? परत एकदा त्या ठिकाणामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की एकट्यापेक्षा दोघे बरे. वाचूया. एकट्यापेक्षा दोघे बरे, कारण त्यांच्या श्रमाचे त्यांना चांगले फळ प्राप्त होते. हालेलुया. त्यांच्या श्रमाचे त्यांना चांगले फळ प्राप्त होते. आणि आम्ही श्रम कुठं करतो? प्रभूच्या भवनामध्ये येऊ. आम्ही श्रम करतो ऐकण्याचा, आम्ही श्रम करतो प्रियांनो. आम्हाला बसण्याची इच्छा नसते परंतु आम्ही बसून राहतो. हालेलुया. इच्छा नसते, आम्ही आमच्या झोपेला मारतो, आमच्या इच्छेला, आमच्या विचाराला आम्ही मानतो प्रियांनो. हे एक श्रम आहे आणि या गोष्टी आम्ही करत असताना प्रभू या सगळ्या गोष्टी पाहतो आणि त्याच्याद्वारे प्रभूचं वचन आम्हाला सांगतं की त्याचं मोठं प्रतिफळ त्यांना मिळेल. आणखी काय म्हणलेलं आहे की 3 जी पदरी दोरी आहे ना ती सहजासहजी तुटत नाही. आम्ही या ठिकाणामध्ये मंडळी सोबत एक होतो, प्रभू सोबत एक होतो आणि त्या वेळामध्ये ही 3 पदराची जी दोर आहे ना ती कदापि तुटत नाही. म्हणून आम्ही काय करायला पाहिजे? आत्मिक संरक्षण जर आमचं व्हावं असं जर आम्हाला वाटतं ना तर आम्ही रोज नित्य 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 जसे जसे आम्हाला संधी मिळते ना आम्ही मंडळीमध्ये एकत्रित यायला पाहिजे आमच्या आत्मिक संरक्षणासाठी. हालेलुया, हालेलुया. बोलो येशू मसीह की. जरा जोरदार टाळ्या प्रभूच्या गौरवासाठी. सो आणखी काय म्हणलेलं आहे की आम्हाला आत्मिक देणग्या वापरण्यासाठी प्रियांनो मंडळी परमेश्वराने दिलेली आहे. हालेलुया. ज्या आत्मिक देणग्या प्रभूने देव केलेल्या त्याच्या आत्म्याच्या द्वारे आम्ही 1 कोरिंथ आणि अध्याय 12 जर वाचलं ना तर त्या ठिकाणामध्ये वेगवेगळ्या प्रकारची कृपादानं दिलेली आहेत. हालेलुया, हालेलुया. ही कृपादानं जर आम्ही पवित्र शास्त्रामध्ये जर वाचली तर आम्हाला लक्षात येतील. 1 कोरिंथियन चॅप्टर 12 या ठिकाणामध्ये प्रियांनो अध्याय 12 आणि वचन 1 ते 11 जर आम्ही वाचलं ना तर त्या ठिकाणामध्ये विविध प्रकारची कृपादानं दिलेली. आणि ही कृपादानं काय काय आहेत प्रियांनो? या कृपादानांचा उपयोग मंडळीमध्ये होतो.
प्रत्येकांना वेगवेगळ्या प्रकारची कृपादानं परमेश्वराने दिलेली, प्रत्येकांना वेगवेगळे आहेत. सर्वचे सर्व 9 कृपादानं एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये नाही राहत, असतात काही जणांच्या जीवनामध्ये, परंतु एक विश्वासणारा म्हणून पियानो त्याच्या जीवनामध्ये सर्व कृपादानं राहत नाही किंवा पाहायला मिळत नाही. हालेलुया. आणि म्हणून पियानो आम्हाला जर वाटतं की आम्ही आमच्या जीवनामध्ये आत्मिक ज्या देणग्या आहेत त्या आपल्या जीवनामध्ये वापरण्यात याव्या, तर त्याच्यासाठी आम्हाला कुठे यावं लागेल? मंडळीमध्ये यावं लागेल, सहभागितेमध्ये यावं लागेल, मीटिंग मध्ये यावं लागेल. म्हणजे प्रभू आम्हाला काय करेल? जी कृपादानं दिलेली त्यातले काही कृपादानं या ठिकाणामध्ये मी वाचतो की आत्म्यामध्ये जी कृपादानं दिलेली आहेत सेवा करण्याची निरनिराळे प्रकारे आहेत. तथापि आत्म्याने प्रगटीकरण सार्वजनिक हितासाठी एकेकाला होते. कारण एखाद्याला आत्म्याच्या द्वारे ज्ञानाचे वचन, एखाद्याला त्याच आत्म्याच्या द्वारे विद्येचे वचन, एखाद्याला त्याच आत्म्यात विश्वास, एखाद्याला त्याच आत्म्यात आत्मा निरोगी करण्याची कृपादाने, एखाद्याला अद्भुत कार्य करण्याची शक्ती, एखाद्याला संदेश देण्याची शक्ती, एखाद्याला आत्मे ओळखण्याची शक्ती, एखाद्याला विशेष प्रकारच्या भाषा बोलण्याची शक्ती व एखाद्याला भाषांचा अर्थ सांगण्याची शक्ती मिळते. आणि हे सर्व एकच आत्मा करतो विविध प्रकारच्या विविध लोकांमध्ये. हालेलुया. आम्हाला जी गरज आहे ती गरज परमेश्वर जाणतो आणि ती गरज परमेश्वर मंडळीमध्ये आपल्या जीवनामध्ये पूर्ण करतो. हालेलुया. म्हणून आम्हाला पाहायला मिळतं की परमेश्वराने मंडळीची निर्मिती का केली? तर आत्मिक देणग्या देण्यासाठी, आत्मिक संरक्षणासाठी परमेश्वराने प्रियांनो मंडळीची निर्मिती केली. हालेलुया. हालेलुया. सो आता मी पुढे पाहूया. ही गोष्ट फार महत्वाची. आता मंडळी का बरं निर्माण केली ह्या गोष्टी मला लक्षात आल्या लक्षात? का कारण निर्माण केल्या परमेश्वराने? सांगा. ओके. मंडळीत परमेश्वराने याच्यासाठी निर्माण केली, एकमेकांची उभारणा करण्यासाठी. त्याच प्रकारे प्रीती शिकवण्यासाठी परमेश्वराने मंडळीची निर्मिती केली. त्याच प्रकारे मी पाहतो की आत्मिक संरक्षणासाठी परमेश्वराने मंडळीची निर्मिती केली. आणि त्याच प्रकारे आत्मिक देणग्या वापरण्यासाठी, आत्मिक देणग्या देण्यासाठी परमेश्वराने मंडळीची निर्मिती केली. हालेलुया. हालेलुया. आता आम्ही पाहूया की मंडळीची परमेश्वराने निर्मिती केल्यानंतर जर आम्ही मंडळीमध्ये जर जात नाही तर त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये कोणते कोणते धोके निर्माण होतात. हालेलुया. हालेलुया. आता धोके म्हणल्यानंतर अनेकांचे कान टवकारले जातात. हालेलुया. या गोष्टी फार महत्वाच्या आहेत. मंडळी का बरं महत्वाची, मंडळी का बरं निर्माण केली, या गोष्टी आता मला पाहायला मिळाल्या. आता या ठिकाणामध्ये मी पाहूया की मंडळी परमेश्वराने निर्माण केल्यानंतर या मंडळी विरहित जर आम्ही आमचं जीवन जगतो तर आमच्या जीवनामध्ये काय काय घडू शकतं. हालेलुया. बोले यीशु मसीह की. जरा जोरदार टाळ्या प्रभूच्या गौरवासाठी. जर आम्ही आमच्या जीवनामध्ये मंडळी विरहित आमचं जीवन जर आम्ही जगतो तर पियानो ज्या गोष्टी ख्रिस्ती व्यक्तीच्या जीवनामध्ये घडू शकतात, पहिलं कारण आहे की तो त्याच्या जीवनामध्ये अनेक जण असे विचार करतात की मी संगतीमध्ये किंवा मंडळीमध्ये मला जाण्याची गरज नाहीये, मला काही गरज नाहीये. जर मी नाही गेलो तरी मी घरी प्रार्थना करू शकतो, मी घरी उपवास करू शकतो, मी घरी वचन वाचू शकतो, घरी मी वचन मनन करू शकतो. आणि आता इतकं सोपं झालंय तर युट्यूब वरती मला पाहिजे त्या सेवकाचं मी वचन ज्या वेळामध्ये पाहिजे तसं पाहिजे, जसं पाहिजे तसं मी ऐकू शकतो. झोपून ऐकू शकतो, पडून ऐकू शकतो, बसून ऐकू शकतो, काम करता करता ऐकू शकतो. हालेलुया. बरोबर आहे. हालेलुया. जसं पाहिजे तसं ऐकू शकतो. आशीर्वादाचे पाहिजे तर फक्त आशीर्वादाचेच ऐकू शकतो. हालेलुया. उन्नतीचे पाहिजे, भरभराटीचे पाहिजे तर तेच ऐकू शकतो. मला दुसरं नाही पाहिजे तर नाही ऐकू शकत, मी ते बंद करू शकतो. हालेलुया. बरोबर आहे. हालेलुया. परंतु हालेलुया मंडळीमध्ये ज्या वेळामध्ये आम्ही येतो आम्हाला नाही पाहिजे तरी ते ऐकण्याची इच्छा नसते तरी आम्हाला ऐकावं लागतं. का बरं? परमेश्वराची इच्छा आहे की ते तुम्ही ऐकावं.
हालेलुया, हालेलुया. आम्हाला कोणी टोचून जर आम्हाला बोलतं तर आम्हाला ऐकायला आवडतं का? नाही. आम्ही काय करतो? लगेच प्रत्युत्तर देतो. हालेलुया. परंतु परमेश्वराचं वचन हे आम्हाला टोचणार आहे. आणि ती बोचणी का बरं देतं माहिती? परमेश्वराचं वचन आमच्या जीवनामध्ये सुधारणूक होण्यासाठी. हालेलुया. म्हणून आम्हाला जरी इच्छा नसेल ना तरी आम्ही ऐकतो, आणि ऐकल्यानंतर प्रभूचं वचन आम्हाला सांगतं की त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये सुधारणूक होते. आम्ही पाहिले माझ्या सेवेच्या ह्या 20 वर्षामध्ये मी पाहिलं की अनेक लोकांना प्रभूने त्याच्या वचनाच्या द्वारे बदललं. त्यांच्या जीवनामध्ये प्रभूने परिवर्तन केलं, आणि हे परिवर्तन आमच्या बोलण्याने नव्हे तर प्रभूच्या वचनाने घडले. हालेलुया. अनेकांना पाहिलं की त्यांच्या जीवनामध्ये व्यसन होते, त्यांनी वचन ऐकलं आणि त्यांच्या व्यसनातून प्रभूने मोकळीकता दिली. हालेलुया. अनेक जण वादविवाद करत होते, प्रभूचं वचन त्यांनी ऐकलं, त्यांनी वादविवाद करणं सोडलं. अनेक जण मतभेद करणारे होते, प्रभूचं वचन त्यांनी ऐकलं, त्यांनी मतभेद करणं सोडलं. अनेक परिवारामध्ये प्रियांनो कलह होते, त्यांनी प्रभूचं वचन ऐकलं, त्यांचे कलह परमेश्वराने दूर केले. अनेक गोष्टी आहेत की प्रभूच्या वचनाच्या द्वारे आमच्या जीवनामध्ये सुधारणूक होऊ शकते. परंतु जर आम्ही प्रभूचं वचन ऐकलं नाही, जर आम्ही संगतीमध्ये आलो नाही, जर आम्ही प्रभूच्या सहभागितेमध्ये जर आलो नाही, मंडळीमध्ये एकत्रित आलो नाही, तर जे धोके या ठिकाणामध्ये नमूद केलेले ना, ते धोके त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये नक्कीच आहेत किंवा येतात. हालेलुया, हालेलुया. काय धोका आहे? पहिला धोका आहे आध्यात्मिक एकाकीपणा प्रियानो त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये येतो. एक वचन आम्ही वाचूया. पहिले पेत्र 5वा अध्याय वचन 8 मध्ये. 1 Peter chapter 5 verse 8. पहिले पेत्र 5वा अध्याय वचन 1:8 मध्ये. सावध असा, जागे रहा. तुमचा शत्रू शैतान हा गरजणाऱ्या सिंहासारखा कोणाला गिळावे हे शोधित फिरतो. हालेलुया. सैतान याला काय म्हणलेलं आहे? गरजणारा सिंह. तो गरजणारा सिंह आहे. आणि आम्ही पाहतो की जी शिकार आहे ती शिकार जास्तीत जास्त झुंडामध्ये, ज्या वेळामध्ये जे वेगवेगळ्या प्रकारचे पशु किंवा पक्षी असतील ना, तर त्यांची शिकार करणं फार अवघड आहे शिकाऱ्याला. परंतु एकटा जर पशु असेल, एकटा जर पक्षी असेल ना, तर त्याची शिकार करायला शिकाऱ्याला सोपं जातं. आणि सैतानाला काय म्हणलेलं आहे? तो गरजणारा सिंह आहे, तो शिकारी आहे. आणि तो काय करतो? जर एकटा विश्वासणारा भेटतो ना, तर तो त्याची काय करतो? शिकार केल्याशिवाय राहत नाही. हालेलुया. म्हणून आम्हाला काय गरजेचं आहे? सहभागिता, मंडळीमध्ये एकत्रित येणं फार गरजेचं आहे. प्रभूचं वचन या ठिकाणामध्ये आम्हाला पाहायला मिळत आहे की आध्यात्मिक एकाकीपणा त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये येतो ज्या वेळामध्ये तो एकटा राहतो किंवा मंडळीला सोडून राहतो. हालेलुया. जिथं आम्हाला योग्य वाटतं, जिथं आम्हाला कम्फर्ट वाटतं, अशा मंडळीमध्ये आम्ही गेलेलो बरं, परंतु मंडळीमध्ये जाणं गरजेचं आहे. हालेलुया. परंतु असे आम्ही पाहिले की प्रभूचं वचन इथं बरं नाही वाटत, दुसरीकडे जायचंय, तिसरीकडे जायचंय. ऑल इंडिया परमिट. हालेलुया, हालेलुया. ऑल इंडिया परमिट. एक आठवडा इथं, एक महिना तिथं, 4-6 महिने एका मंडळीत, परत एका वर्षात एक मंडळी बदलायची. असं आयुष्यभर मंडळ्या बदलत राहतात, परंतु त्यांचं मन काही बदलत नाही, त्यांचं जीवन काही बदलत नाही. परंतु मंडळ्या ते बदलायला तयार असतात. हालेलुया. तो व्यक्ती या व्यक्ती सारखाच आहे की जो मंडळ्यांबरोबर टिकून राहत नाही. त्याच्या जीवनामध्ये प्रियांनो आत्मिक एकाकीपणा सुद्धा आल्याशिवाय राहत नाही. हालेलुया. आम्ही विश्वासू असलं पाहिजे. आत्मिक एकाकीपणा त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये येतो ज्या वेळामध्ये तो मंडळी विरहित आपलं जीवन तो जगतो. त्यानंतर आणखी काय होतं? तो चुकीच्या शिकवणीकडे किंवा चुकीच्या शिकवणामध्ये तो पडण्याचा धोका त्याच्या जीवनामध्ये असतो. हालेलुया. आता मला एक गोष्ट तुम्हाला प्रखरतेने सांगायला आवडेल की सोशल मीडियावरती जे वचनं आम्ही ऐकतो ना, ती प्रत्येक वचनं योग्य तत्वज्ञानाने किंवा परमेश्वराच्या वचनाला धरूनच शिकवले जातात असं नाहीये. काही आपापले स्वतःच्या मनाचे सिद्धांत मांडतात आणि त्या नवीन सिद्धांताच्या मागे अनेक जण मागे पळतायत किंवा त्या चुकीच्या धारणेकडे ते जात आहेत प्रियानो. म्हणून
मंडळी बरोबर ज्या वेळामध्ये मी राहतो ना प्रियांनो, सहजासहजी मंडळीमध्ये चुकीच्या शिकवणी शिकवल्या जातच नाहीये. हालेलुया, हालेलुया. सो प्रभूचं वचन आम्हाला पाहायला मिळतं. इफिस 4 आणि वचन 14 वाचूयात. इफिसियन चॅप्टर 4 वर्स 14. इफिस 4:14. ह्यासाठी की आपण ह्यापुढे बाळासारखे असू नये, म्हणजे माणसाच्या धूर्तपणाने भ्रांतीच्या मार्गास नेणाऱ्या युक्तीने प्रत्येक शिकवणीरूपी वाऱ्याने हेलकावणी घाण व फिरणारे असे होऊ नये. प्रियानो, मंडळीशिवाय एखादा व्यक्ती खोट्या शिकवणीला तो अडू शकत नाही. जर तो मंडळी व्यतिरिक्त, मंडळी विरहित जर आपल्या ख्रिस्ती जीवनाची वाढ करू इच्छितो, तर प्रियानो तो नाही करू शकत त्या खोट्या शिकवणीचं खंडन. त्याला खरं आणि खोटं मंडळीमध्ये आल्यानंतर समजेल. वचन ऐकल्यानंतर, सेवकांना संपर्क केल्यानंतर, त्यांना विचारल्यानंतर, त्यांचे जे प्रश्न आहेत ते निराकरण केल्यानंतरच प्रियानो तो त्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये समजून घेऊ शकतो. हालेलुया. आणि म्हणून प्रियानो, आजच्या वेळामध्ये मंडळी बरोबर, मंडळीमध्ये प्रत्येक विश्वासणाऱ्याने येणं फार गरजेचं आहे. आणि जर तो येत नाही किंवा मंडळी विरहित जर तो आपलं जीवन जगतो, तर कोणते कोणते धोके त्याच्या जीवनामध्ये? पहिलं आहे आध्यात्मिक एकाकीपणा, दुसरा आहे चुकीच्या शिकवणीमध्ये पडण्याचा त्याला धोका आहे. त्यानंतर त्याला आणखी एक उत्तरदायित्व त्याला नसतं प्रियानो. इब्री 11 आणि वचन 17 मध्ये काय म्हणलेले वाचत. हिब्रू चॅप्टर 13 वर्स 17. इब्री 13 आणि वचन 17 मध्ये आपल्या अधिकाऱ्यांच्या आज्ञात राहा व त्यांच्या अधीन असा, कारण आपणास हिशोब द्यावायचा आहे हे समजून ते तुमच्या जीवाचे रक्षण करीतात. हालेलुया. जो आध्यात्मिक नेतृत्व जर नसेल ना, तर तो व्यक्ती भरकटल्याशिवाय राहणार नाहीये. हालेलुया. काही जण फार अशी उत्तर देतात ना, आमचा नेतृत्व करणारा आमचा परमेश्वर आहे, त्याचा पवित्र आत्मा आहे. प्रत्येकांचा आहेच, परंतु आध्यात्मिक नेतृत्व करण्यासाठी परमेश्वराने मंडळी नियुक्त केलेली आहे. परमेश्वराने त्याचे सेवकगण नियुक्ती केलेले आहे. परंतु बऱ्याच जास्त घडतं या वचनामध्ये काय म्हणलेले, परत एकदा वाचा. आपल्या अधिकाऱ्यांच्या आज्ञेमध्ये राहा, अधीनतेमध्ये राहा. आणि अधिकारी कोण आहे? जे मंडळीचे पाळक आहे, मंडळीचे सेवकगण आहे, मंडळीला चालवणारे जे, त्यांच्या अधीनतेमध्ये तुम्ही राहा. हालेलुया. का बरं असं म्हणलेले? पुढे वाचूयात. व त्यांच्या अधीन असा, कारण आपणास हिशोब द्यावायचा आहे हे समजून ते तुमच्या जीवाचे राखण करीतात. काय करतात? जीवाचं राखण करतात. त्यांना माहिती, सेवकांना माहिती, प्रत्येक सेवकांना ही गोष्ट माहिती की त्यांना काय करायचंय? हिशोब द्यायचा आहे आत्म्याबद्दलचा. हालेलुया, हालेलुया. म्हणून जे सेवकगण आहेत ना, ते आत्मीयतेने आणि तत्परतेने प्रभूचं काम करतात. सगळेच करतात असंही नाहीये. हालेलुया. परंतु जे आत्म्याने आणि खरेपणाने करतात, त्यांना माहिती आहे की त्यांना हिशोब द्यायचा आहे. आणि म्हणून ते काय करतात? ते आत्मिक नेतृत्व करत असताना प्रियानो, ते त्या प्रत्येक आत्म्याची, त्या प्रत्येक व्यक्तीची ते काळजी घेतात. आणि जर आमच्यासाठी आध्यात्मिक नेतृत्व नसेल, तर आमची काळजी कोण घेईल? कोणीच घेऊ नाही शकणार ना. घरी बसून कोणी काळजी घेणार नाहीये. हालेलुया, हालेलुया. घरी बसून तुमची कोणीच काळजी नाही घेणार. तुम्हाला वाटत असेल की आमची घरी बसून प्रभू पवित्र आत्म्याच्या द्वारे आमची काळजी घेतो, गैरसमजामध्ये तुम्ही. हालेलुया. तुमच्यासाठी मध्यस्थ पाहिजे, जो मध्यस्थ त्या खाचेमध्ये उभा राहील, तुमच्या सर्व जबाबदाऱ्या, तुमच्या सर्व ओझ्याला घेऊन. आणि म्हणून मी विनंती करेल, जे तुम्ही ऑनलाईन ऐकताय, मंडळीशी जुडा आणि मंडळीशी जुळून देवाच्या सेवकांच्या अधीनतेमध्ये राहा. त्यामध्ये फार मोठे आशीर्वाद आहेत. हालेलुया, हालेलुया. सो त्यानंतर काय होऊ शकतं? त्या व्यक्तीचा आत्मिक वाढीचा अभाव आणि ठप्प होण्याची शक्यता आहे. आत्मिक वाढ नाही होणार त्या व्यक्तीची. हालेलुया. आत्मिक वाढ मुळीच होणार नाही, त्याला दुसराच आत्मा काहीतरी ग्रासून टाकेल.
आणि त्याला वाटेल की पवित्र आत्माच त्याला शिकवतो, पवित्र आत्माच त्याला अनेक गोष्टी दाखवतोय. हालेलुया. पवित्र आत्मा आहे तर दुसरा आत्मा सुद्धा आहे. हालेलुया. आम्हाला जास्त अलर्ट राहणं गरजेचं आहे. अनेक विश्वासणारे प्रियानो भरकटत आहेत. का बरं माहितीये? कारण त्यांना मंडळीमध्ये जाऊन प्रियानो ऐकण्याची इच्छा नाहीये. जे सेवकगण प्रियानो त्यांना शिकवतात, सांगतायत, त्यांना चांगलं ऐकायला आवडतं. टोचणी देणारा जर कुठले शब्द असतील तर त्या गोष्टीने प्रियानो ते खिन्न होतात आणि ते मंडळीपासून दूर चालले जातात. एकमेव असं स्थान आहे की ज्या ठिकाणामध्ये प्रभू आम्हाला सुधरू शकतो. हालेलुया. एकच स्थान आहे. नाही तर मी मेरे बाप कभी नाही सुनता असं काही जण म्हणतात ना. मी माझ्या आई वडिलांचं नाही ऐकत तर मग दुसरं कोण लागलंय? ते प्रभूचं वचन आहे. जर आमच्या जीवनामध्ये प्रभू संधी देतो ना तर ती संधी प्रभूकडनं आहे. आणि ती संधी याच्यासाठी आहे की आमचा नाश होऊ नये. कारण तो आमच्याबद्दल, आमच्या आत्म्याबद्दल त्याला काळजी आहे. कारण तो स्वर्गीय बाप त्याला म्हणलेला आहे. अखिल सृष्टीचा बाप त्याला म्हणलेला आहे. अखिल सृष्टीचा पिता त्याला म्हणलेला आहे. आणि त्याला आमची काळजी आहे. म्हणून त्याची इच्छा आहे की आम्ही सुधरावं. हालेलुया. हालेलुया. सो काय होतं त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये माहिती आहे? आत्मिक वाढीचा अभाव आणि तो व्यक्ती ठप्प होण्याची शक्यता आहे. एक वचन वाचूयात. नीतिसूत्रे 27 आणि वचन 17 मध्ये. हालेलुया. त्या दुकानात आपण जातो ना. हा वाचा जरा. हा. तिखे तिखाला पाणीदार करीते तसा मनुष्य आपल्या मित्राचा चेहरा पाणीदार करीते. हालेलुया. याचा एक सरळ साधा सोपा एक भाषेमध्ये मी तुम्हाला सांगेल. लोखंड लोखंडाला धार लावतं. बघितलंय? जो त्याच्या हातामध्ये असलेलं जे हत्यार किंवा चाकू असतो, सूर्य असते ना, तो दुसऱ्या लोखंडावरती घासतो. का बरं? त्याला धार येण्यासाठी. ज्या वेळामध्ये विश्वासणारा मंडळीमध्ये येतो, तो परमेश्वराच्या मंडळीमध्ये येतो, त्या वेळामध्ये त्याची जी बोथटलेली धार आहे, परमेश्वर त्याला धार आणण्याचं सामर्थ्य मंडळीमध्ये आणतो. त्याच्या जीवनामध्ये आलेली निराशा, त्याच्या जीवनामध्ये प्रियानो तो झालेला हताशपणा, त्याच्या जीवनामध्ये आलेली प्रियानो पूर्णपणे अंधकार, या सगळ्या गोष्टी नष्ट करण्याचं सामर्थ्य मंडळीमध्ये प्रभूच्या सहभागितेमध्ये आल्यानंतरच होतं. प्रियानो घरी बसून नाही. वाजवायचं जोरदार वाजवायचं. हालेलुया. समजतं आम्हाला? घरी बसून या गोष्टी साध्य होऊ शकत नाही. आणि म्हणून प्रियानो आत्मिक वाढ जर आम्हाला वाटतं व्हावी तर मंडळीमध्ये यावं लागेल, सहभागितेमध्ये यावं लागेल, वचन ऐकावं लागेल. नाहीतर घरी बसून आमची आत्मिक जी धार आहे ती नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही. हालेलुया. हालेलुया. तुमच्याकडे कितीही चांगला मोठा हत्यार असेल, जर ते वापरण्यात आलं नाही तर ते काय होतं? गंजतं, खराब होतं. बरोबर आहे? असंच होतं. सो आपलं आत्मिक, परमेश्वराने आम्हाला आत्मिक योद्धा बनवलेला आहे. आम्ही आत्मिक योद्धे असल्या कारणाने प्रियानो आमची प्रत्येकांची आत्मिक जी धार आहे प्रियानो, ती तेजमय राहण्यासाठी, ती प्रियानो तत्पर राहण्यासाठी आम्हाला प्रभूच्या मंडळीमध्ये येणं गरजेचं आहे. तरच आम्ही आत्मिकरित्या धारदार राहू आणि सैतानाला संपून टाकू. त्याच्या प्रत्येक वाराला आम्ही संपून टाकू, त्याच्या प्रत्येक हत्याराला आम्ही संपून टाकू. कारण प्रभू त्याच्या लोकांना काय करतो? धारदार करतो. एक वचन आम्ही वाचूयात. इब्री लोकासपत्र याचा अध्याय 10 आणि वचन 25 वाचूयात. हिब्रू चॅप्टर 10 वर्स 25. इब्री 10 आणि वचन 25 वाचूयात. आपण कित्येकाच्या चालीप्रमाणे आपले एकत्र मिळणे न सोडता एकमेकास बोध करावा आणि तो दिवस जसजसा जवळ येत असल्याचे तुम्हाला दिसते तसतसा तो अधिक करावा. हालेलुया. सो आम्ही एकमेकांना बोध केला जातो ज्या वेळा पण आम्ही सहभागितेमध्ये येतो. घरी बसून बोध होतो का? नाही होत. होतो का? कधी कधी आपण कधी दूर गेलो असेल ना. घरी बसून आपण वचन ऐकलं, जे वचन घरी बसून ऐकतो आणि जे वचन इथं बसून ऐकतो, किती फरक आहे? किती? जरा याचं थोडं जरा सांगा, किती फरक असेल? हा
बरोबर आहे. सिस्टरांनी म्हणलं घरी बसून 10% आणि इथं बसून 90% म्हणजे 100% आम्ही पूर्ण ऐकू शकतो. चांगल्या प्रकारे तत्परतेने आणि लक्ष लावून आम्ही ऐकू शकतो. घरी बसून असं होतं का? नाही होत. आता मला सांगा, जर घरी बसून आम्ही कसं ऐकतो? उशी घेऊन, झोपून, बसून, इतकं तत्परतेने खाता खाता सुद्धा मी देवाचं वचन ऐकतो. बरोबर आहे. जेवण करताना, चिप्स खाताना देवाचं वचन आम्ही ऐकतो. आता इथं बसलेला असताना असं काही करतो का? पूर्ण लक्ष देवाच्या वचनाकडे. बरोबर आहे. जे घरी आहे ते म्हणतील हालेलुया. नाही, सगळे आहेत सोबत. असंच आहे ना. प्रत्येक जण देवाचं वचन, परमेश्वराचं वचन मन लावून ऐकतो. घरी असं नाही होत. त्या वेळात पाहुणे येतात, आपल्याला अनेक वेगवेगळे पदार्थ सुद्धा खाण्याची इच्छा असते, ते सुद्धा आम्ही बनवतो. घरी मन लावून देवाचं वचन ऐकूच नाही शकत, होतच नाही. म्हणून सहभागिता फार गरजेची आहे. आत्मिक त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये आत्मिक वाढीचा अभाव किंवा ठप्प होण्याची स्थिती त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये येऊ शकते. हा एक मोठा धोका आहे. त्यानंतर पुढचा जो धोका आहे ना, फार मोठा आहे. मोह आणि पापाला बळी पडण्याचा धोका त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये येतो. हालेलुया, हालेलुया. इब्री 3 आणि वचन 13 मध्ये, हिब्रू चॅप्टर 3 वर्स 13. इब्री 3 आणि वचन 13 वाचूयात. आणि पुन्हा तो म्हणतो, मी त्याच्यावर भरोसा ठेवीन. तसेच पहा, जोपर्यंत आज म्हटलेला वेळ आहे तोपर्यंत तुम्ही एकमेकांना प्रतिदिवशी बोध करा. हेतू हा की पापाच्या फसवणुकीने तुम्हातील कोणी कठीण होऊ नये. हालेलुया. काय म्हणलेले वचनामध्ये की आज म्हणलेला जो वेळ आहे त्या वेळामध्ये आम्ही एकमेकांना उत्तेजन देऊ शकतो. आणि पुढे काय म्हणलेले? वाचा. हेतू हा की पापाच्या फसवणुकीतून तुम्हाला पापाच्या फसवणुकीपासून कोणी तुम्हाला कठीण होऊ नये. ओके. पापाच्या फसवणुकीपासून तुमच्यातील कोणी कठीण होऊ नये. ही गोष्ट केव्हा लक्षात येईल? ज्या वेळामध्ये तो व्यक्ती नित्य 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 कायम कायम मंडळीच्या सोबत परमेश्वराचं वचन ऐकेल. त्या वेळामध्ये तो मोहामध्ये, तो पापांमध्ये मुळीच त्याचा बळी पडू शकत नाही. केव्हा? सहभागितेमध्ये असल्या कारणाने. आणि जर तो सहभागितेमध्ये, तो मंडळीमध्ये आला नाही तर काय होईल? मोह आणि पापाचा बळी त्याच्या जीवनामध्ये आल्याशिवाय राहणार नाही. हालेलुया. त्यानंतर एकटेपणा आणि नैराश्य त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये आधिक्याने येऊ शकतं. आत्मिक रक्षण त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये नसतं. वाचूयात एक वचन, उपदेशक 4 अध्याय आणि वचन 9 ते 11. मी आत्ताच वाचलं की त्या ठिकाणामध्ये काय म्हणलेलं आहे की एकापेक्षा दोघे बरे आहेत आणि तुम्हाला तुमच्या जे श्रमाचं फळ आहे ते चांगल्या प्रकारे तुम्हाला मिळेल. प्रियांनो, जर सहभागिता नसेल तर त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये एकटापणा येईल, त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये नैराश्य येईल. आणि नैराश्याचा शेवट काय होतं माहितीये? अनेक जण नैराश्याच्या कारणाने आत्महत्या करतात. आणि जे मंडळीमध्ये येतात ना, याचा सर्व्हिस सुद्धा आहे फार मोठा बरं का. जे मंडळीमध्ये सहभागितेमध्ये येतात पण ते सहजासहजी कधीही आत्महत्या करत नाही. नैराश्य त्यांच्या जीवनामध्ये येत नाही, कारण ते फुल चार्ज असतात, मोटिवेट असतात ते प्रभूच्या वचनाने. हालेलुया. प्रभू त्यांना काय करतो? निराशेतून बाहेर काढतो. आणि सैतानाचं फार मोठं शस्त्र आहे. तो सर्वात पहिलं शस्त्र काय वापरतो माहितीये? नैराश्य, निराशा. ते मला तसेच बोलले, ते मला असेच बोलले. हालेलुया. हे सैतानाचं शस्त्र आहे आणि ते ओळखण्याचं सामर्थ्य प्रभू त्याच्या वचनाच्या द्वारे त्याच्या लोकांना देतो. आणि म्हणून या गोष्टी आम्हाला कधी समजतील? मंडळीमध्ये आल्यानंतर, सहभागितेला आल्यानंतर, सभेला आल्यानंतर. बोले येशू मसीह की. हालेलुया. सो परत एकदा मी पाहूया की मंडळीमध्ये जर आलो नाही तर काय काय घडू शकतं, कोणते कोणते धोके त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये येतात. तो आध्यात्मिक एकाकी त्याच्या जीवनामध्ये येऊ शकते. त्याच प्रकारे चुकीच्या शिकवणीमध्ये तो पडण्याचा धोका त्याला आहे. त्याचबरोबर
त्याला उत्तरदायित्व नसतं, म्हणजे त्याला नेतृत्व करणारं कोणी नसतं. त्याच प्रकारे पियानो त्याला आत्मिक वाढीचा अभाव आणि ठप्प होण्याची स्थिती त्याच्या जीवनामध्ये उद्भवते. आणि म्हणून पियानो प्रत्येक व्यक्तीला मंडळीमध्ये येणं आवश्यक आहे. त्यानंतर प्रारंभी मंडळीने पियानो काय काय केलं ही गोष्ट आम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. प्रारंभिक जी मंडळी होती त्या मंडळीने काय काय केलं किंवा त्यांनी कसं ते आपलं जीवन जगले. तर पियानो प्रेषितांचे कृत्य याचा अध्याय 2 आणि वचन 42 ते 47 जर आम्ही वाचलं तर त्या ठिकाणामध्ये या प्रारंभिक मंडळीने जे जे केलं ते आम्हाला समजणं फार गरजेचं आहे. ती प्रारंभिक मंडळी इतकी प्रभावशाली का बरं होती. तर या ठिकाणामध्ये एक शब्द आहे ते म्हणजे त्या मंडळीतले लोक. हालेलुया. ते आणि आपण सुद्धा तेच आहोत. बरोबर आहे. तीच मंडळी ना. आम्ही मंडळी कोणाचे आहोत. थोडं जोरात बोला. आम्ही ख्रिस्ताची मंडळी आहोत. आम्ही कोणाचं शरीर आहोत. कोणाचं शरीर आहोत. ख्रिस्ताचं शरीर आहोत. आम्ही कोणाची वधू आहोत. वधू कोणाची आहोत. ख्रिस्ताची वधू आहोत. मंडळी कोणाची आहोत. ख्रिस्ताची मंडळी आहोत. सो या ठिकाणामध्ये या प्रारंभीच्या पहिल्या मंडळीला काय काय ते करत होते, ते कसं जगत होते. तर पियानो ते प्रेषितांच्या शिक्षणामध्ये ते राहिले. हालेलुया. तो भाग घरी जाऊन तुम्ही नक्की वाचा. ते प्रेषितांच्या शिक्षणामध्ये ते राहिले. त्यानंतर पियानो ते सहभागितेमध्ये नेहमी राहत होते. त्यानंतर पियानो ते भाकर मोडण्यामध्ये ते तत्पर होते. आणि त्याच प्रकारे ते प्रार्थना त्यांनी केली. त्याच प्रकारे पियानो त्यांनी गरजूंची मदत केली. आणि त्याच प्रकारे त्यांनी एकत्र उपवास त्यांनी केला. काय काय केलं त्यांनी. हालेलुया. काय काय केलं. प्रेषितांच्या शिक्षणामध्ये ते राहिले. मंडळीमध्ये आलं तर काय मिळतं आम्हाला. शिक्षण मिळतं. त्यानंतर मंडळीत आलं तर आम्हाला काय होतं. सहभागिता मिळते. मंडळीमध्ये आलं तर आम्ही काय करतो. भाकर म्हणतो, म्हणजे आम्ही प्रभोजन घेतो. मंडळीमध्ये आम्ही आलो तर पियानो आम्ही प्रार्थना करतो की नाही. मंडळीमध्ये आम्ही आलो तर पियानो आम्ही गरजूंची मदत करतो की नाही. हालेलुया. मंडळीमध्ये जर आम्ही आलो तर पियानो आम्ही एकत्रित उपासना करतो. एकत्रित आम्ही उपवास सुद्धा करतो. हालेलुया. या गोष्टी होतात. त्यांनी केल्या, आपणही तसंच करतो. काही फरक आहे. आता घरी राहून इतक्या गोष्टी केल्या जाऊ शकतात का. हालेलुया. इतक्या गोष्टी घरी राहून होऊ शकतात का. म्हणून घरी राहायचंय की मंडळीत यायचंय. बोले येशू मसीह की. हालेलुया. आज ब्रेन वॉश होणार आहे. बोले येशू मसीह की. मला वाटतं इथं जे वचन ऐकतात ना ते घरी कधीच नाही राहणार. हालेलुया. आजार असो, समस्या असो, अडचणी असो, दुःख असो, निराशा असो, काही स्थिती असतो पियानो, आम्ही घरी नाही राहणार. मंडळीमध्ये येणार म्हणजे येणार आणि दुसऱ्याला सुद्धा सोबत घेऊन येणार. ओके. त्यानंतर आता मी पाहूया की पवित्र शास्त्रामध्ये पियानो मंडळी एकत्रित येण्याबद्दल काय सांगतं. इब्री 11 आणि वचन 24 आणि 25 हे एक वचन वाचूया. हिब्रू चॅप्टर 10 वर्स 24-25. मोशे प्रौढ झाल्यावर त्याने आपणास फारोच्या कन्येचा पुत्र म्हणवण्याचे विश्वासाने नाकारले. पापाचे क्षणिक सुख भोगणे यापेक्षा देवाच्या लोकाबरोबर दुःख सोसणे हे त्याने पसंत करून घेतले. आणि प्रीती व सत्कर्मे करावयास उत्तेजन येईल असे एकमेकांकडे लक्ष देऊ. आपण कित्येकांच्या चालीप्रमाणे आपले एकत्र मिळणे न सोडता एकमेकास बोध करावा आणि तो दिवस जसजसा जवळ येत असल्याचे तुम्हाला दिसते तसतसा तो अधिक करावा. ओके. आता आम्ही या वचनाच्या थोडं मागून जाऊयात, म्हणजे आम्हाला हे वचन चांगलं समजायला सोपं होईल. काय म्हणलं या वचनामध्ये की वचनामध्ये मला पाहायला मिळतं की तो दिवस जसा जवळ येत असल्याचे तुम्हाला दिसते तसतसा तो अधिक करावा. कोणता दिवस. कोणत्या दिवसाबद्दल इथं म्हणलेलं आहे. प्रभूच्या येण्याचा दिवस. हालेलुया. अनेक सेवकगण आणि परमेश्वराचं वचन सुद्धा आम्हाला सांगतं की प्रभूच्या येण्याचा दिवस जवळ आला आहे, जवळ येत आहे. आम्ही त्या दिवसाच्या जवळ आहोत.
आणि आणखी काय म्हणले की आपण कित्येकांच्या चालीप्रमाणे आपले एकत्र मिळणे न सोडता एकमेकांना बोध करावा. हालेलुया. आम्हाला काय होतं मंडळीमध्ये आल्यानंतर? बोध होतो. कशाचा बोध होतो? परमेश्वराच्या वचनाचा बोध होतो. घरी बसून बोध होईल का? नाही होणार. शिक्षण मिळेल का? नाही मिळणार. सहभागिता मिळेल का? नाही मिळणार. भाकड मोडल्या जाईल का? नाही मोडल्या जाणार. म्हणजे प्रभुजन आम्ही घरी बसून नाही करू शकत, एकटे एकटे नाही करू शकत. त्याला एक विधी दिलेला आहे, त्याला एक प्रमाण दिलेलं आहे आणि ते प्रमाण मंडळीमध्येच येऊन करायचंय. हालेलुया. सो मंडळीमध्ये आल्या कारणाने काय काय होतं तर एकमेकांना उत्तेजन मिळतं. आणि या ठिकाणामध्ये प्रभूचं वचन सांगत आहे की मंडळी एकत्रित येण्याबद्दल पवित्र शास्त्र स्पष्ट करत आहे. एकत्र जमण्याने प्रियांनो आम्ही एकमेकांना उत्तेजित करतो आणि ही गोष्ट आम्ही सोडू नाही. काय सांगितलेलं आहे? आपले एकत्र मिळणे न सोडता एकमेकांना बोध करावा. आम्हाला अधिक एकत्रित यायचंय. त्यानंतर आता मी आणि येशू पुरं आहे हा विचार पवित्र शास्त्रानुसार बरोबर आहे का? अनेक जण म्हणतात मी आणि येशू पुरं आहे, मला मंडळीची गरज नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आता मला सांगा, जर तुमच्याकडे फक्त डोकंच दिलं, शरीर नाही दिलं, काय कराल? हालेलुया. समजतंय? समजतंय? शरीर मंडळी आहे, आम्ही त्या मंडळीचे, त्या शरीराचे भाग आहोत आणि तो मस्तक, ते डोकं येशू ख्रिस्त आहे. काही जण आपापल्या मनाचे इतके वेगवेगळे विचार लावतायत, वेगवेगळे सिद्धांत मांडतायत की मला मंडळीची गरज नाहीये. का बरं गरज नाहीये? कारण ज्या गोष्टी आम्ही या वचनातून पाहिल्या ना, इतके मोठे धोके त्या व्यक्तींच्या जीवनामध्ये निर्माण होतात, त्या गोष्टी त्या धोक्यामध्ये त्या आहेत आणि त्या धोक्यामध्ये असल्या कारणाने त्या आपल्या आत्म्याचा नाश करून घेण्यासाठी स्वतः कारणीभूत ठरतायत. प्रभूचं वचन स्पष्टपणे सांगतं की या ठिकाणामध्ये एक वचन आम्ही वाचूयात. मत्तई याचा अध्याय प्रियांनो 16 आणि वचन 18 मध्ये काय म्हणलेलं आहे? त्या ठिकाणामध्ये एक वचन दिलेलं आहे, मी आपली मंडळी, मी माझे लोक स्थापित करेल. मी माझी मंडळी स्वतः स्थापित करेल. वाचूयात ते वचन, वाचा मत्तई 16:18. आणखी मी तुला सांगतो, तू पेत्र आहेस आणि ह्या खडकावर मी आपली मंडळी रचीन व मी आपली मंडळी रचीन. मंडळी कोणी रचली? थोडं जोरात बोला. प्रभू येशू ख्रिस्ताने. मंडळीचा स्थापक कोण आहे? आणि जो व्यक्ती मंडळीचा नाकार करतो ना, तो डायरेक्ट प्रभू येशू ख्रिस्ताला नाकारतो. हालेलुया, हालेलुया. सो आता मंडळी संबंधी काही गोष्टी आहेत ज्या आम्ही या ठिकाणामध्ये पाहूया की मंडळीतले लोक हे सर्वचे सर्व लोक परिपूर्ण नसतात, काही ना काही कमी असतातच. मंडळीमध्ये प्रियांनो चुका असतात, मतभेद असतात, कधी कधी एकमेकांना दुखवल्या सुद्धा जातं. आणि म्हणून काही जणांना वाटतं की मी मंडळीमध्ये मला जाण्याची गरज नाही, मला ते तसे बोलले, ते मला तसं चुकीचं त्यांनी मला ठरवलं, त्यांचे माझे मत एकत्रित होत नाही, मला सेवकांचे मत पटत नाही, मला मंडळीतल्या लोकांचे मत पटत नाही, मला त्यांचा स्वभाव पटत नाही. हालेलुया. सर्वचे सर्व आपल्या मताचे, आपल्या विचाराचे नाही राहू शकत. होईल असं? अहो, एका वर्गामध्ये एका मताचे, विचाराचे, एका मानसिकतेचे विद्यार्थी नसतात, तर मंडळीमध्ये कसे असतील? एक म्हण आहे आपल्या मराठीमध्ये, सिस्टरला फार लवकर समजलं. पाची बोट सारखे नाही आहेत ना? आहेत का? आहेत का? कोणाच्या आहेत का? जर असतील तर चेक करा बरं का. जर असेल तर ते फार भयंकर आहे. आपल्या शरीराचे जर 5 बोट, जर एका हाताचे 5 बोट जर सारखे नाहीये, तर एका मताचे, एका विचाराचे प्रियांनो मंडळीमध्ये लोक कसे असू शकतात? आपल्या घरातले लोक एका विचाराचे, एका मताचे लवकर होत नाही. मग आम्ही अपेक्षा का बरं करावी की सर्वांनी आपल्या मताचे, आपल्या विचाराचे व्हावेत? हालेलुया.
प्रत्येकांचे विचार, प्रत्येकांचा स्वभाव, प्रत्येकांचा परिवार, प्रत्येकांचा समाज वेगवेगळ्या ठिकाणाहून प्रत्येक जण येतात. प्रत्येकांचा अनुभव, प्रत्येकांचं बॅकग्राऊंड वेगवेगळं असतं. प्रत्येकांचा भूतकाळ वेगवेगळा असतो, प्रत्येकांचा अनुभव वेगवेगळा असतो आणि म्हणून प्रत्येकांचा स्वभाव वेगळा असतो. जरी पियानो सर्व वेगवेगळे आहे तरी प्रभूचं वचन या संबंधीने आम्हाला काय सांगतं की मंडळी ही पियानो तारण पावलेल्या लोकांची मंडळी असते, पाप्यांची मंडळी नसते. हालेलुया. मंडळी ही तारण पावलेल्या लोकांची आहे. तारण पावलेल्या पाप्यांची मंडळी परमेश्वर निर्माण करतो, की जे तारण पावलेले पापी आहेत त्यांना परमेश्वर एकत्रित करतो. आम्ही चांगले नव्हतो, होतो का? आम्ही पापी होतो, आम्ही वाईट होतो, आम्ही दुष्कर्मी होतो, आम्ही वाईट वागणारे होतो, परंतु परमेश्वराने आमच्यावरती कृपा केली, आम्हाला पापातून मोकळीकता दिली, त्याने आम्हाला क्षमा दिली. आणि म्हणून पियानो प्रभूचं वचन आम्हाला काय सांगतं? कलसे 3 आणि वचन 13 मध्ये आम्ही शेवटच्या टप्प्याकडे आहोत. हे आम्हाला गोष्टी सांगणं फार गरजेचे आहे. थोडासा वेळ घेईल मी तुमचा, परंतु या गोष्टी समजणं आणि समजून सांगणं फार गरजेचं आहे. वाचूयात हे वचन कलसे 3 आणि वचन 13 मध्ये. कलोसिन चॅप्टर 3 वर्स 13. कलसे 3:13. एकमेकांचे सहन करा आणि कोणाविरुद्ध कोणाचे घराणे असल्यास आपणास क्षमा करा. प्रभूने तुम्हाला क्षमा केली तशी तुम्हीही करा. ओके. या वचनामध्ये जी गोष्ट नमूद केलेली ना, मंडळीमध्ये ज्या वेळामध्ये आम्ही येतो तर आम्हाला काय करायचं? एकमेकांचं, थोडं जोरात बोला, कमीत कमी एवढं तरी माझं करा. हालेलुया. काय करायचंय? माझं करताय तुम्ही. हालेलुया. असं वाटतंय का? आम्हाला मंडळीमध्ये आम्ही असताना एकमेकांना आम्हाला सहन करायचंय, एकमेकांची आम्हाला क्षमा करायची आहे. जर इथं नाही करू शकत तर जगाच्या पाठीवरील कोणत्याही भागामध्ये, कोणत्याही ठिकाणामध्ये जाऊन आम्ही सहन नाही करू शकत, क्षमा नाही करू शकत. हालेलुया. हालेलुया. काही जण असे आहेत की मागच्या वेळेस पाय लागलात ना, महिनाभर बोलत नाहीये. हालेलुया. अहो, इथं प्रेम करण्याची ठिकाण आहे, एकमेकांचा आदर करण्याचं, एकमेकांचा सन्मान करण्याचं ठिकाण आहे, एकमेकांचं सहन करण्याचं, क्षमा करण्याचं हे ठिकाण मंडळीचं ठिकाण आहे. हालेलुया. जर इथं नाही आम्ही बदलू शकत तर जगाच्या पाठीवरती कुठंच बदलण्याची त्या व्यक्तीला संधीच नाही. हालेलुया. हालेलुया. इथंच परमेश्वर आम्हाला सुधारतो मंडळीमध्ये. म्हणून आम्हाला काय करायचं? मंडळीमध्ये सहन करायचंय, आम्हाला क्षमा करायचं. पवित्र शास्त्रातील काही उदाहरण आहेत की ज्यांनी मंडळीमध्ये सहभाग त्यांनी ठेवला. थोमाबद्दल आम्हाला पाहायला मिळतो. जर आम्ही हे वचन घरी जाऊन नक्की वाचा. योहान सुवर्तमान 20 अध्याय आणि वचन 24 ते 29 मध्ये, जॉन चॅप्टर 20 वर्स 24 to 29 या ठिकाणामध्ये पियानो थोमा जो आहे तो ज्या वेळामध्ये तो शिष्यांपासून वेगळा होता त्या वेळामध्ये पियानो त्याला दर्शन मिळालं नाही येशू ख्रिस्ताचं. मिळालं का? त्या ठिकाणामध्ये त्या भागात स्पष्ट दिलेलं आहे की थोमा नव्हता आणि म्हणून थोमा नंतर आला आणि त्याने काय म्हणलं? मी जोपर्यंत त्याच्या जखमेमध्ये मी स्पर्श करत नाही, मी हात लावत नाही ना, मी तोपर्यंत विश्वास करणार नाही की येशू ख्रिस्त मेल्यातून उठला आणि तुम्हाला तो भेटला. त्याने विश्वास नाही केला. मंडळीमध्ये तो नव्हता म्हणून त्याने विश्वास नाही केला. हालेलुया. आणि मंडळीमध्ये ज्या वेळामध्ये तो एकत्रित आला, प्रभू येशू ख्रिस्ताचं दर्शन पियानो थोमाला झालं. हालेलुया. म्हणजे मंडळीमध्ये आम्ही येतो ना त्या वेळामध्ये आम्हाला सुद्धा येशूचं दर्शन होतं, घरी बसून नाही. हालेलुया. हालेलुया. सो त्यानंतर आणखी एक व्यक्ती आहे, प्रारंभीची मंडळी, की हे सर्व विश्वासू एकत्रित आणि देवाने परमेश्वराने त्यांची वाढ केली. पियानो प्रारंभीची मंडळी सुद्धा, जसं मी अनेक गोष्टी त्यांच्या संबंधीने पाहिलं, त्यांनी ते भाकर मोडण्यामध्ये, सहभागितेमध्ये आणि वचन ऐकण्यामध्ये, शिकण्यामध्ये आणि पियानो ते एकत्रित येत होते, एकमेकांसाठी पियानो ते मदत करत होते, ते उपासना एकत्रित करत होते. आणि म्हणून पियानो प्रारंभीच्या मंडळीकडनं या गोष्टी आम्ही शिकू शकतो. त्यानंतर पाऊल आहे की त्याने पियानो शहरामध्ये अनेक मंडळाची स्थापना त्यांनी केली आणि त्यांनी वडील नेमले. प्रेषित 14 आणि वचन 23 मध्ये, की यावरून आपल्याला कळतं की परमेश्वराची योजना आहे की स्थानिक मंडळी स्थापित केली जावी आणि स्थानिक मंडळी वाढल्या जावी. हालेलुया. सो आता मंडळी जी आहे, मंडळीतील प्रत्येक
विश्वासाची जबाबदारी काय आहे, ह्या जबाबदाऱ्या आम्ही या ठिकाणामध्ये पाहूया. हालेलुया. आता आमच्या जबाबदाऱ्या काय आहेत, आम्हाला काय काय करायचंय. हालेलुया. आम्हाला काय काय करायचंय. नियमित आम्हाला सहवास ठेवायचा आहे, सहभागिता ठेवायची आहे. त्यानंतर आम्हाला काय करायचंय, प्रार्थना करायची. त्यानंतर प्रियानो आम्हाला परमेश्वराच्या वचनाचा अभ्यास करायचा आहे. आम्हाला त्याचबरोबर प्रियानो आत्मिक देणग्यांची जी सेवा आहे ती आम्हाला करायची. त्याच प्रकारे प्रियानो गरजूंची आम्हाला मदत करायची. त्याच प्रकारे प्रियानो आम्हाला सुवार्थ सांगायची आणि आम्हाला प्रीती करायची, ऐक्य ठेवायचं आणि पवित्रता आम्हाला आमच्या जीवनामध्ये राखायचंय. आणि या सगळ्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये केव्हा येतील, मंडळीमध्ये आल्यानंतर, घरी बसून नाही. हालेलुया. काय काय करायचंय, मंडळीची जबाबदारी काय आहे. मंडळीतील प्रत्येक विश्वासणारूची, प्रत्येक विश्वासू व्यक्तीची, प्रत्येक विश्वासणाऱ्यांची जबाबदारी की त्याने मंडळीमध्ये नियमित त्याला सहवास ठेवायचा आहे, सहभागिता ठेवायची आहे, त्याला प्रार्थना करायची आहे, त्याला प्रियानो देवाच्या वचनाचा अभ्यास त्याला करायचा आहे. त्याच प्रकारे प्रियानो त्याला आत्मिक देणग्यांची त्याला सेवा करायची आहे, त्याला गरजूंची मदत करायची आहे, प्रियानो सुवार्थ सांगायची आहे आणि प्रीती, ऐक्य आणि पवित्रता त्याला राखायची आहे. हालेलुया. शेवटचा भाग आहे की प्रभू येशू ख्रिस्ताने प्रियानो मंडळीवरती केलेलं प्रेम. इफिस्करास पत्र याचा अध्याय 5 आणि वचन 25. शेवटलं वचन आम्ही वाचतोय. इफिसियन चॅप्टर 5 वर्स 25. इफिस 5 आणि वचन 25. पतींनो, जशी ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली तशी तुम्हीही आपापल्या पत्नीवर प्रीती करा. ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली आणि स्वतःच त्याच्यासाठी समर्पण केले. हालेलुया. ख्रिस्ताने मंडळीवरती प्रीती केली आणि त्याने त्या मंडळीसाठी स्वतःचं समर्पण केलं. त्याने स्वतःने त्या मंडळीसाठी अर्पण करून दिलं. आणि ते अर्पण करणारा प्रभू येशू ख्रिस्त स्वतः आहे. आणि ते कोणासाठी अर्पण केलं, आपल्यासाठी, मंडळीसाठी. हालेलुया. त्याने घरी बसलेल्या एकट्या व्यक्तीसाठी त्याने अर्पण नाही केलं, त्याने मंडळीतल्या प्रत्येक व्यक्तीसाठी प्रियानो स्वतःचं अर्पण केलं. म्हणून आम्हाला मंडळीमध्ये एकत्रित येणं फार गरजेचं आहे. आणि प्रभू परमेश्वर आपल्याला सहभागितेसाठी, मंडळीत येण्यासाठी प्रभू आपल्या प्रत्येकांना सहायता करू. हालेलुया. प्रभूची इच्छा आहे की आम्ही प्रत्येक जण मंडळीमध्ये नित्य यावं, कायम यावं, कायम यावं. कारण मंडळीमध्ये आल्याने आमच्या जीवनामध्ये आम्हाला प्रभू अनेक गोष्टी पासून तो आमची राखण करतो, आमचा प्रत्येकांचा तो बचाव करतो आणि आमची प्रत्येकांची तो वाढ करतो. आपली इच्छा आहे की प्रभूने आपल्या प्रत्येकांची वाढ करावी आणि आपल्या प्रत्येकांच्या जीवनामध्ये ज्या धोका आहे त्या धोक्यापासून त्याने आमचं रक्षण करावं. तर आम्ही नित्य आणि नित्य कायम आम्ही मंडळीमध्ये येऊ. आणि मी विनंती करेल की तुम्ही सुद्धा विविध प्रकारच्या ज्या मंडळ्या आहेत, विविध ठिकाणामध्ये असलेल्या, तुमच्या भागामध्ये असलेल्या मंडळामध्ये नक्की तुम्ही जा. प्रभू तुम्हाला सुद्धा सहायता करेल. आणि मंडळीची सहभागिता कधी सोडू नका. परमेश्वर तुमच्यावरती, तुमच्या परिवारावरती प्रभू फार प्रेम करतो. त्याच प्रकारे विनंती करेल की तुमच्या परिवारासमवेत तुम्ही मंडळीमध्ये नक्की सहभाग नोंदवा. परमेश्वर तुम्हाला अनेक गोष्टी शिकवू इच्छित आहे. परमेश्वर तुम्हाला, तुमच्या परिवाराला आशीर्वादित करो. त्याच प्रकारे मी विनंती करेल की जसं तुम्ही हे वचन ऐकलेलं आहे, हे वचन इतरांना सुद्धा ऐकण्यासाठी नक्की प्रोत्साहित करा. परमेश्वर तुम्हाला, तुमच्या परिवाराला अधिक आशीर्वादित करो. गॉड ब्लेस यू. प्रेज लॉर्ड.